मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो जवळपास प्रत्येक घराशी जोडलेला आहे. वाढलेली साखर आणि डायबिटीज. अनेक लोक रोज औषधं घेतात, डाएट कंट्रोल करतात, पण तरीही त्यांना वाटतं की काहीतरी कमी पडतंय. खरं सांगायचं तर आपल्या रोजच्या आहारात असलेल्या काही साध्या पण प्रभावी गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मित्रांनो, नेमका हाच मोठा फरक निर्माण करत असतो. म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे काही नैसर्गिक पदार्थ जे योग्य पद्धतीने वापरले तर रक्तातील साखर संतुलित ठेवण्यासाठी खूप मदत होऊ शकते. लक्षात ठेवा की डायबिटीज हा अचानक संपणारा आजार नाही, पण जर योग्य सवयी लावल्या तर त्यावर नियंत्रण ठेवणं नक्कीच शक्य आहे. आणि आज आपण त्याच दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, आपण अनेकदा महागडे सप्लिमेंट्स, फॅन्सी डाएट्स किंवा बाहेरचे उपाय शोधत बसतो. पण खरं पाहिलं तर आपल्या स्वयंपाकघरातच काही अशा साध्या गोष्टी असतात ज्या शरीरासाठी अमूल्य ठरू शकतात. मित्रांनो, त्यात सर्वात पहिलं नाव घ्यावं लागेल आवळ्याचं. हे छोटंसं आंबट फळ दिसायला साधं असलं तरी शरीरासाठी एक प्रकारचं नैसर्गिक टॉनिकच आहे. त्यात असलेलं व्हिटॅमिन सी शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतं, थकवा कमी करतं आणि शरीराला आतून ताजेतवाने ठेवतं. विशेषतः ज्यांना रक्तातील साखरेची समस्या आहे त्यांना वारंवार कमजोरी जाणवते, ऊर्जा कमी वाटते, अशा वेळी आवळा हा शरीराला हळूहळू पण टिकून राहणारी ताकद देतो. रोज सकाळी आवळ्याचा रस, पावडर किंवा कच्चा आवळा खाण्याची सवय लावली तर शरीरातील अनेक बदल स्वतःहून जाणवायला लागतील. आता मित्रांनो, कढीपत्त्याबद्दल बोलायचं झालं तर आपण बहुतेक वेळा त्याला फक्त फोडणीपुरतंच मर्यादित ठेवतो किंवा मग प्लेटमध्ये बाजूला काढून टाकतो. पण हे छोटेसे हिरवे पान आपल्या आरोग्यासाठी खूप मोठे काम करतात. नियमितपणे कढीपत्ता खाल्ल्याने शरीरातील साखरेचं संतुलन राखण्यासाठी मदत मिळते आणि पेशींची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता सुधारते. म्हणजेच आपण जे काही खातो त्यातील साखर शरीरात योग्य पद्धतीने वापरली जाते आणि ती साठून राहत नाही. जर तुम्ही रोजच्या आहारात कढीपत्ता जाणीवपूर्वक वापरायला सुरुवात केली, जसं की डाळ, भाजी, पोहे किंवा ताकामध्ये, तर काही दिवसांतच शरीर हलकं वाटायला लागतं आणि डायजेशन सुधारतं, जे साखर नियंत्रणासाठी अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, हळद ही तर भारतीय स्वयंपाकाची ओळखच आहे, पण तिचं खरं सामर्थ्य अनेकांना माहितीच नसतं. हळदीमध्ये असलेले नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील सूज कमी करतात, जी अनेक दीर्घकालीन आजारांची मूळ कारण असते. मधुमेहामध्ये सूज हा एक मोठा घटक असतो, ज्यामुळे पुढे हृदय, डोळे किंवा किडनीशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही हळद नियमितपणे योग्य पद्धतीने घेतली तर तिचा परिणाम अधिक प्रभावी होतो. सकाळी कोमट पाण्यात चिमूटभर हळद आणि थोडा आवळा मिसळून घेतल्यास शरीराच्या आत एक प्रकारची शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होते, जी हळूहळू आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. मित्रांनो, आपण रोजच्या स्वयंपाकात जे मसाले वापरतो त्यांना अनेकदा फक्त चव आणि सुगंधासाठी महत्त्व दिलं जातं. पण खरं पाहिलं तर हेच मसाले शरीराच्या आत खोलवर काम करून आरोग्य सुधारण्याची ताकद ठेवतात. त्यातला पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे सुंठ. सुंठ शरीरातील पचनक्रिया सक्रिय ठेवण्यासाठी खूप उपयुक्त मानली जाते. जेव्हा पचन व्यवस्थित होतं तेव्हा आपण खाल्लेलं अन्न योग्य प्रकारे विघटित होतं आणि त्यातून मिळणारी ऊर्जा शरीराला व्यवस्थित मिळते. मधुमेहामध्ये ही प्रक्रिया खूप महत्त्वाची असते, कारण अन्नातील साखर योग्य वेगाने आणि योग्य प्रमाणात रक्तामध्ये मिसळणं आवश्यक असतं. सुंठीचा चहा, काढा किंवा अगदी भाजीमध्ये हलक्या प्रमाणात वापर केल्यास पोट हलकं राहतं आणि शरीरात अनावश्यक साखर साठण्याची शक्यता कमी होते. मित्रांनो, दालचिनी हा असा मसाला आहे ज्याचं नाव घेतलं की लगेच साखर नियंत्रणाची आठवण येते. अनेक अभ्यासांमध्ये असं दिसून आलं आहे की दालचिनी शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करू शकते. म्हणजेच शरीरात असलेलं इन्सुलिन अधिक प्रभावीपणे काम करतं आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते. दालचिनीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ती सहजपणे रोजच्या जीवनात समाविष्ट करता येते. सकाळच्या चहात चिमूटभर दालचिनी पावडर घालणं किंवा गरम पाण्यामध्ये टाकून पिणं हे छोटे बदल मोठा फरक घडवू शकतात. हळूहळू शरीराला त्याचा परिणाम जाणवतो आणि साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत मिळते. काळी मिरी ही आकाराने लहान असली तरी तिचा प्रभाव खूप मोठा आहे. विशेष म्हणजे ती इतर घटकांचा परिणाम वाढवण्याचं काम करते. उदाहरणार्थ, हळदीसोबत काळी मिरी घेतल्याने हळदीतील मुख्य घटक शरीरात अधिक प्रमाणात शोषले जातात. यामुळे हळदीचे फायदे अनेक पटीने वाढतात. काळी मिरी स्वतःही मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी मदत करते आणि शरीरातील सूज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
त्यामुळे जेव्हा तुम्ही हळदीचं दूध, काढा किंवा कोणताही घरगुती उपाय करत असाल तेव्हा त्यामध्ये चिमूटभर काळी मिरी घालणं हा एक छोटासा पण अत्यंत प्रभावी बदल ठरू शकतो. मित्रांनो, मधुमेह असलेल्या अनेकांना एक समान त्रास सतत जाणवत असतो. थोड्या वेळाने पुन्हा भूक लागणे आणि काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा होणे. ही केवळ सवय नसते, तर शरीरातील साखरेच्या चढ उतारांमुळे निर्माण होणारी स्थिती असते. अशावेळी जांभूळ हे एक नैसर्गिक आणि प्रभावी फळ ठरू शकतं. जांभूळाचं वैशिष्ट्य म्हणजे ते रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू देत नाही, त्यामुळे शरीरात स्थिरता टिकून राहते. हंगामी असलं तरी जांभळाचा योग्य वेळी केलेला उपयोग खूप फायदेशीर ठरतो. याशिवाय जांभळाच्या बियांची पुडही पारंपरिक पद्धतींमध्ये वापरली जाते, जी शरीराला आतून संतुलित ठेवण्यासाठी मदत करते आणि वारंवार खाण्याची गरज कमी करते. नारळ हा आपल्या दैनंदिन आयुष्यात सहज उपलब्ध होणारा आणि अनेक प्रकारे उपयोगात येणारा पदार्थ आहे. त्यात असलेले नैसर्गिक फॅट्स आणि तंतुमय घटक म्हणजेच फायबर पोटाला जास्त वेळ भरलेलं ठेवतात, ज्यामुळे अनावश्यक खाणं कमी होतं. विशेषतः जेव्हा गोड खाण्याची इच्छा जोर धरते तेव्हा साखर किंवा प्रोसेस्ड स्नॅक्स निवडण्याऐवजी नारळाचे छोटे तुकडे खाणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मित्रांनो, हे केवळ क्रेविंग्स कमी करत नाही, तर शरीराला संतुलित ऊर्जा देण्याचं कामही करतं. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याऐवजी ती हळूहळू आणि नियंत्रणात राहते. शरीराला दिवसभर कार्यक्षम ठेवण्यासाठी ऊर्जा सतत आणि स्थिर स्वरूपात मिळणं खूप महत्त्वाचं असतं. ज्या पदार्थांमधून ऊर्जा हळूहळू मिळते तेच मधुमेह व्यवस्थापनासाठी सर्वात योग्य ठरतात. जांभूळ आणि नारळ या दोन्ही गोष्टी शरीराला अशी स्थिर ऊर्जा देतात, ज्यामुळे थकवा कमी जाणवतो आणि भूकही नियंत्रित राहते. त्यामुळे रोजच्या आहारात किंवा मधल्या वेळेच्या खाण्यामध्ये या दोन्ही पदार्थांचा समावेश केल्यास शरीराला संतुलन मिळतं आणि साखरेच्या पातळीतील अचानक होणारे बदल टाळता येतात. मित्रांनो, आता थोडं लक्ष देऊया आपल्या रोजच्या जेवणाच्या पायाभूत घटकांकडे. ते म्हणजे धान्य आणि प्रथिने. कारण आपण जे रोज खातो त्याचाच थेट परिणाम आपल्या रक्तातील साखरेवर होत असतो. ज्वारी हे असं धान्य आहे जे पारंपरिक असलं तरी आजच्या काळात पुन्हा महत्त्वाचं ठरत आहे. गव्हाच्या तुलनेत ज्वारीमध्ये अधिक तंतुमय घटक असतात, जे अन्नाचं पचन हळूहळू होण्यासाठी मदत करतात. याचा अर्थ असा की ज्वारी खाल्ल्यावर साखर एकदम वाढत नाही, तर ती हळूहळू रक्तामध्ये मिसळते. डायबिटीज असलेल्या लोकांसाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते, कारण सडन स्पाइक टाळणं हेच साखर नियंत्रणाचं पहिलं पाऊल असतं. ज्वारीची भाकरी, उपमा किंवा इतर पदार्थ करून ती सहजपणे रोजच्या आहारात समाविष्ट करता येते. मूग डाळ ही दुसरी अशी गोष्ट आहे जी साधी असूनही खूप प्रभावी आहे. ती पचायला हलकी असल्यामुळे पोटावर ताण येत नाही आणि शरीराला आवश्यक प्रथिने मिळतात. प्रथिनांचं महत्त्व इथे खूप मोठं आहे, कारण ते शरीराला जास्त वेळ तृप्त ठेवतात, म्हणजेच वारंवार भूक लागणं कमी होतं आणि अनावश्यक खाणं टाळलं जातं. मधुमेहामध्ये ही गोष्ट विशेषतः महत्त्वाची आहे, कारण जास्त वेळा खाल्ल्याने साखरेची पातळी वारंवार बदलू शकते. मूग डाळीचं सूप, खिचडी किंवा साधी डाळ ह्या सगळ्या प्रकारांनी ती रोजच्या जेवणात सहज बसते आणि शरीराला हलकं पण पोषक आहार मिळतो. जेव्हा ज्वारी आणि मूग डाळ यांचा एकत्रित वापर केला जातो तेव्हा एक उत्तम संतुलित आहार तयार होतो. एकीकडे ज्वारी शरीराला हळूहळू ऊर्जा देते, तर दुसरीकडे मूग डाळ प्रथिनांची गरज पूर्ण करते. या संयोजनामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळतं, भूक नियंत्रित राहते आणि साखरेची पातळी स्थिर ठेवणं सोपं होतं. महागड्या किंवा गुंतागुंतीच्या डाएटपेक्षा असा साधा, घरगुती आणि संतुलित आहार दीर्घकाळासाठी अधिक फायदेशीर ठरतो, कारण तो टिकवणं सोपं असतं आणि शरीरालाही सहज स्वीकारता येतो. मित्रांनो, ह्या भागामध्ये आपण अशा दोन पारंपरिक घटकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना आयुर्वेदामध्ये विशेष स्थान दिलं गेलं आहे: शेवगा आणि बेल. शेवगा, ज्याला अनेक ठिकाणी मोरिंगा म्हणूनही ओळखलं जातं, हा खरोखरच पोषणाचा खजिना आहे. त्याच्या पानांपासून ते शेंगांपर्यंत प्रत्येक भागामध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स भरलेले असतात. शरीरातील विविध क्रियांना संतुलित ठेवण्यासाठी हे घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेष म्हणजे शेवग्याचा नियमित वापर केल्याने शरीरातील साखरेचा उपयोग अधिक कार्यक्षमतेने होण्यास मदत मिळते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवणं सोपं होतं. त्याचा समावेश भाजी, सूप किंवा पावडरच्या स्वरूपात सहज करता येतो. शेवग्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तो शरीरातील इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता सुधारण्यास मदत करतो. जेव्हा पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देतात तेव्हा रक्तातील साखर योग्य प्रकारे पेशींमध्ये प्रवेश करते आणि ती ऊर्जा म्हणून वापरली जाते. यामुळे साखर साचून राहत नाही आणि नियंत्रणात राहते.
त्याचबरोबर शेवगा शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासही मदत करतो, जे मधुमेह नियंत्रणासाठी अत्यंत आवश्यक आहे. वजन संतुलित ठेवणं हे साखर नियंत्रणाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचं असतं आणि शेवगा या प्रक्रियेत नैसर्गिकरित्या सहाय्य करतो. म्हणूनच आठवड्यातून काही वेळा तरी शेवग्याचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. मित्रांनो, बेल हे आणखी असं एक फळ आहे ज्याचा उपयोग केवळ चवीसाठी नाही तर आरोग्य सुधारण्यासाठीही केला जातो. बेलाचं फळ आणि त्याची पानं दोन्ही पचनसंस्था सुधारण्यास मदत करतात. जेव्हा पचन व्यवस्थित होतं तेव्हा शरीरातील चयापचय प्रक्रिया अधिक सुरळीत चालते आणि अन्नातील साखरेचं नियमन योग्य प्रकारे होतं. बेलामुळे पोटातील अस्वस्थता कमी होते, आतड्यांचं आरोग्य सुधारतं आणि शरीर अधिक सक्षम होतं. मित्रांनो, जर तुम्ही बेलाचा नियमित वापर सुरू केला, जसं की त्याचा रस किंवा पानांचा उपयोग, तर शरीराला आतून बळकटी मिळते आणि दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत मिळते. मित्रांनो, डायबिटीजवर कायमस्वरूपी इलाज नसला तरी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि योग्य सवयींनी त्यावर पूर्ण नियंत्रण ठेवता येतं. फक्त औषधांवर अवलंबून न राहता आपल्या रोजच्या जीवनशैलीत छोटे छोटे बदल करणं हीच खरी किल्ली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.